नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं, शहरामध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. शालिनी शिर्के पाटील वाड्यांमध्ये आलेली असते आणि दारामध्येच उभं राहून बोलते की कसं तुला अलगत काढले घराबाहेर हे तुला कळलं देखील नाही. पायऱ्यांनी खाली येत असते त्याच वेळेस ती खाली पडते. शालिनीच्या तोंडावर बेशुद्धी करण्याचा स्प्रे मारते. पायांना बांधून काचेच्या पेटीमध्ये टाकलेला असतो. आदिराज लपून बघत असतो. जेव्हा तिला शुद्ध येते त्यावेळेस ती हातपाय सोडण्याचा प्रयत्न करते. तुला दिसतंय का मी शालिनी, असं नित्या बोलते. त्याच वेळेस शालिनी खूप ओरडते आणि इकडे तिकडे बघू लागते. तर तिला सोमा देखील बांधलेला दिसतो एका खांबाला. मला आवाज देते पण सोमा देखील बेशुद्ध असतो. वाटलं असं की मी तुझं बोट धरून इथपर्यंत आले आहे, पण तसं काही नाहीये. तू माझं बोट धरून इथपर्यंत आले आहेस. पाऊल नेहमी तुझ्या पुढेच असणार आणि तुझ्या पदरामध्ये नेहमी अपयशच पडणार, असं ती तिला आठवण करून देते. स्वतःला सोडून घेण्यासाठी खूप धडपडत असते. खूप त्रास होतोय का, असं नित्या तिला विचारते. आणि प्लॅन हा कसा आखला हे तिच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. पडलेली चिठ्ठी वाचताना त्याच वेळेस आदिराज तिथे येतो आणि चिठ्ठीमध्ये काय असतं ते आदिराजला नित्या सांगते. त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं असतं की जर तुला शालिनी विरोधात पुरावे हवे असेल तर तू एकटीच शिर्के पाटलांच्या वाड्यामध्ये ये. त्याच वेळेस आदिराज बोलतो की तुम्ही एकट्याने जायचं नाही, हा शालिनीचा खूप मोठा प्लॅन आहे. पुरावे मिळवण्यासाठी जायला हवं. त्याच्यावेळेस आदिराज बोलतो की तुम्ही एकटं जायचं नाही. त्याच्या वेळेस नित्या बोलते की डाव जर तिचा असला तर तो आपण काळजीपूर्वक हाताळायचा, डाव उलटवायचा. पापाची शिक्षा देण्यासाठी शिर्के पाटलांचा वाड्याशिवाय दुसरी जागा योग्य मिळणार नाही. जन्मातला तुझा जो फाजील कॉन्फिडन्स आहे ना, तो तुझा घात करणार आहे या जन्मामध्ये, असं नित्या तिला सांगते. आणि तिला धमकी देते की मला सोड, नाही तर. त्याच वेळेस नित्या मध्येच बोलते की ही तुझी धमकी करण्याची सवय आहे ना, अंगलट येणार आहे. काल माझ्या बाळाचा जीव तू घ्यायला गेली होतीस, असं नित्या बोलते. काय तुला जिवंत सोडणार नाही आणि हा निर्णय माझा योग्य असणार आहे, असं नित्या बोलते. बाळाला एक नख जर लागलं ना तर ती आई काय करू शकते ना, हे तू आज बघशीलच. पापाचा घडा भरलाय शालिनी. तेवढ्याच सोमाला शुद्ध येते. खूप मोठा धक्का बसतो शालिनीला बांधलेला बघून. राजमा असा आवाज येते आणि राजमा नळ चालू करते. पाणी साचू लागतं. त्याच्या वेळेस ती सोमा मला वाचव, काहीतरी कर, असं बोलत असते. नित्या मॅडम थांबवा, असं सोमा बोलतो. पण काही आठवतंय का तुला, तू माझ्या जयदीपला असा त्रास दिला होता ना, असं ती तिला आठवण करून देते. शालिनीला देखील तो प्रसंग आठवतो. त्यानंतर नित्या बोलते तू आता सगळे तुझे कबुली जबाब देशील, सगळे गुन्हे कबूल करशील, मारून टाकेल, असं ती बोलते. त्यानंतर शालिनी बोलते हे सर्व करण्यासाठी शालिनीच्या दगडाचं काळीज लागतं, गौरी सारख्या साशाचं काळीज नाही पाहिजे. राजमाला खुणवते आणि ती अजून पाण्याचा स्पीड वाढवते. बंद करा, असं सोमा ओरडतो. मॅडम तुमच्या पाया पडतो, मरून जातील त्या, पाणी बंद करा, असं सारखी विनवणी करतो. गौरी असती ना तर तिने मला असं मारलं नसतं, तिने माझा जीव घेतला नसता. त्याच वेळेस नित्या पुढे येते आणि मी गौरी नाही, मी नित्या आहे, असं बोलते. बापांची कबुली दे, मग मी पाणी थांबवते, असं नित्या बोलते. यायचं की मरायचं हे तूच ठरव. नाकातोंडात पाणी जातंय, नित्या मला बाहेर काढ, असं शालिनी बोलते. बोलतो त्या बुडायला लागल्या आहे, त्यांना वाचवा. राजमा म्हणते अजिबात थांबायचं नाही, तिला आज संपू दे तिचा खेळ, असं राजमा बोलते. शालिनी बोलते की पाणी थांबव, सांगते मी कबूल करते. सर्वांना बरं वाटतं की आता ती सगळी कबुली जबाब देणार आहे. ती म्हातारीचं वेळ लागल्याचं तिला आठवतं आणि ती देखील वेळ लागल्याचं नाटक करू लागते. म्हणू लागते पाण्याच्या तळापाशी शिंपल्याची माळ, फुल्यांच्या पोटामध्ये मोत्याची माळ. पाण्याशी खेळू लागते, हसू लागते. त्याला संशय येतो आणि ती गाईगाईत राजमाला पाणी बंद करायला लावते. डुबुक डुबुक मी आहे बेडूक, असं शालिनी पाण्यामध्ये बोलत राहते. राजमा नित्याला बोलते खरंच खुळी झाली का ही? मागच्या वेळेस पण तिने असं नाटक केलं होतं, पण नाटक आहे की खरंच आहे हे कसं काय कळणार? शालिनीला शुद्धीवर ये असं बोलते. त्याच वेळेस ती भॉ करते आणि मी शुद्धीवर आहे, जोरात ओरडू नकोस, असं बोलते. त्या संत्याला सोमाला सोड, असं बोलते. शालिनी मात्र आतमध्ये डराव डराव अशी बोलत असते, स्वतःशी खेळत असते, अगदी वेड्यागत. जण तिला खोक्याच्या बाहेर काढतात, पाण्यातून बाहेर काढतात, पण ती येड्याचं नाटकच करत असते. बोल राणी, इथे येतं पाणी, असं ती म्हणत असते. खरं तर हा भाग तुम्हाला स्टार प्रवाह बघताना खूपच आनंद होईल.
डुबुक डुबुक बुडुक बुडुक असं ती वारंवार म्हणत असते. अचानकपणे ती बेशुद्ध होते. त्या सोमाला आणि संत्याला तिला रेस्ट हाऊसवर घेऊन जायला सांगतात. त्याच वेळेस राजमा म्हणते, नाही, अगोदर हिला खूळ लागला असेल तर आपल्याच ताब्यामध्ये राहिली पाहिजे. पुन्हा विनवणी करतो सोमा. मॅडम माणुसकी म्हणून तरी त्यांना सोडा असं बोलतो. चिडून बोलते, माणुसकी माणसांची करायची असती. केलो होकारात बोलतो, ती काय माणसात थोडी आहे असं बोलतो. सोडा की हिला. सोमा बोलतो, तुम्हाला काहीतरी धोका आहे का तिच्यापासून असं बोलतो. बोलते, धोका असो किंवा नसो ही आमच्याच ताब्यामध्ये राहणार. त्याला रेस्ट हाऊसवर घेऊन जा असं बोलते. रेस्ट हाऊसवर असतात त्याच्याच अधिराज तिथे येतो आणि काय झालं मालकीनबाईला असं सोमाला विचारतो. मॅडमने सांगितलं की त्यांची तब्येत बरी नाही म्हणून मी इथं आलो आहे. संत्या डॉक्टरना घेऊन तिथे येतो. तपासत असतात शालिनीला. शालिनी डॉक्टरची गचंडी पकडते. हे इथं मला मारवला पाठवला आहे ना असं ती बोलते. मी तुला मारून टाकेल. त्याच वेळेस ती अधिराजकडे बघते आणि हा चेहरा ओळखीचा वाटतोय. कोण आहेस तू? मला मारायला आला आहेस का असं ती त्याला विचारते. अवतीभोवती का उभे राहिला आहेत? मला कुठे घेऊन जाणार आहात? कुठेही जाणार नाही. मी शालिनी आहे, शालिनी. डॉक्टर विचारतात की यांना कसला शॉक बसला आहेत का? त्या मरता मरता वाचल्या आहेत त्या एका अपघातातून असं सांगते. स्वतःशीच एकटीच बडबड करत असते. डुबुक डुबुक बुडुक बुडुक. मी वेडी नाही असं बोलत असते. आजार शारीरिक नाही तर मानसिक आहे असं मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे असं डॉक्टर बोलतात. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावंच लागेल असं सुचवतात. त्याकडे पाहून गौरी गौरी असे बोलते आणि सर्व तुम्ही सामील आहात एकमेकांशी असं बोलते. पाणी आणि चेहरा गरीबावानी असं ती नित्याकडे पाहून बोलते. त्यानंतर डॉक्टर इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करतात. ती खूप येड्यावाने करते. सर्वजण पकडून तिला इंजेक्शन देतात. नंतर शालिनी झोपी जाते. अशाच करत राहिल्या तर आजूबाजूच्या लोकांपेक्षा यांनाच जास्त धोका निर्माण होईल. तुम्ही ऍडमिट करा हिला असं बोलतात. साहेब आम्ही सर्व विचार करून तुम्हाला कळवतो की ऍडमिट करायचं की नाही असं अधिराज बोलतो. तर सर्वजण तिथून निघून जातात. मित्रांनो, दुसऱ्या दिवशी रेस्ट हाऊसवर अधिराज आणि नित्या शालिनीला भेटायला आले असतात. पण शालिनीच्या हातामध्ये चाकू असतो. ती चाकू घेऊन नित्याकडे येते आणि गौरी तूच आहे ना सर्व या कामाच्या पाठीमागे सर्व कारस्थानामागे असं बोलते.